शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। भारताचा सम्राट अशोक जहां मोहम्मद पैगंबर लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी सावता महाराज संत रविदास महाराज संत कबीर संत तुकाराम महाराज जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले लोकराजा छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराणी अहिल्यादेवी होळकर स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख रमाई हिमाळी यांना मी पहिल्यांदा वंदन करतो। आज सोलापूर शहरामधून आजचा हा संविधानाचा विरोधी जी कारवाई चालू आहे त्याचा निषेध म्हणून निदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रथम आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे। 500 बहुजनाने 28,000 पैशांचा मेहनत केलेला आहे। म्हणजे एका माणसाने 56 माणसाचा वध केलेला आहे। एका माणसाने 56 लोकांना हरवलेला आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं 56 इंचाची छाती ही आमच्या बहुजनाची आहे। आजचा दिवस सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली। पुणेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1898 आणि आजचा दिवस नवीन वर्ष या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून संविधानाची पायमल्ली होत आहे। कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही। एकीकडे बदलापूरची घटना होते, एकीकडे कल्याणची घटना होते, एकीकडे परभणीमध्ये संविधान शिल्प तोडलं जातं, त्यातील कार्यकर्त्याचा जेलमध्ये मृत्यू होतो। केसमध्ये फसवतो, सरपंचाचा निर्भूल हत्या केली जाते। याचा मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो। या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा महिलांचा अपमान केला जातो, दंगली करण्याचा प्रयत्न केला जातो आणि खुलेआम संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा साहेब जे फोटो होते त्याच्यावर ओढण झालं आणि काय या महाराष्ट्रामध्ये काय त्याच्यामध्ये सगळ्या सगळ्या आपण आंबेडकर 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 हे केलं नाही तर 6 वेळा म्हणलेला आणि 6 वेळा आंबेडकर म्हणून तुम्ही आंबेडकर 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 असाल तर तेवढ्या वेळेला जर परमेश्वराचं नामस्मरण केलं तर आपली प्रगती झाली असते असं तो अंधश्रद्धेच्या दिशेनं परत म्हणू आणि संविधान लागू करण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकण्याचा काम या देशाचे गृहमंत्र्यांनी केलं त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आपले शाहू आंबेडकरांची ही भूमी आहे। या भूमीचा आदर्श तामिळनाडूतील ही
रामास्वामी पेरियार यांनी घेतला आणि ज्या वेळेला ते 1925ला काँग्रेस पक्षाचे मद्रास इलाक्याचे अध्यक्ष होते, त्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि सेल्फ मुवमेंट चालू केली आणि सेल्फ मुवमेंटच्या माध्यमातून 1949ला त्यांनी आपला स्वतःचा सेल्फ मुवमेंटच्या माध्यमातून नवीन पक्ष स्थापन केला, ग्रामीण मुलांचा कळम, आणि त्यांची या पक्षाची 1969 साली तामिळनाडूमध्ये सत्ता आली ती आजपर्यंत कायम आहे. ज्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार तामिळनाडूमध्ये पोहोचला, परंतु या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार का होता नाही, का त्याचं सरकार येत नाही, किंवा का आपण त्या मनोवल्यानं थांबवू शकत नाही, याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे. कारण आपण फुले शाहू आंबेडकर यांना डोक्यावर घेतलेला आहे, परंतु काही दलित समाजाने त्यांना डोक्यात घेतलेला आहे, परंतु इतरांनी त्यांना डोक्यात घेतलं नाही, फक्त डोक्यावर घेतलेलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे. तर प्रामुख्याने फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा घराघरात आणि डोक्यामध्ये आला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये एन रामास्वामी पेरियारचा पॅटर्न आहे, तोच पॅटर्न या देशामध्ये राबवा पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेशामध्ये मायावतीचं सरकार आलं, मुलायम सिंगांचं सरकार आलं किंवा लालू प्रसादांचं सरकार आलं, या बहुजनांचं सरकार आलं, पण ते कायमस्वरूपी टिकत का नाही, तर याचा विचार केला तर समतावादी जे होते ते समतावादी त्यांचे जे नेते होते ते राम मनोहर लोहिया ते स्वतः रामकृष्णाचे भक्त होते, म्हणजे त्यांनी देवी देवताला स्थान दिलं आणि देवी देवताच्या विरुद्ध मोहीम राबवली नाही. तसंच ई.व्ही. रामास्वामी पेरियारने आपल्या भाषणाच्या सुरुवातीला घरातील जे काल्पनिक देव आहेत ते देव स्टेजच्या जवळ आणायचे आणि त्या देवांच्या प्रतिमेला त्यांनी जोड्यानं मारायचं आणि ते देव उद्घाटन करायचे. म्हणजे समूळ त्यांनी उच्चाटन ह्या अंधश्रद्धेचं केलं, काल्पनिक देवी देवतांचं केलं आणि महापुरुषांचा उद्धार केला. त्यामुळं तामिळनाडूमध्ये कायम सत्ता ही बहुजनांची आहे. त्या ठिकाणी कुठलीही दंगल होत नाही, तामिळनाडूमध्ये दंगल होत नाही, याचं कारण त्या ठिकाणी बहुजनांचं सरकार आहे आणि त्यातून अंधश्रद्धा निर्मूलन झालेला आहे. मंदिरामध्ये जे पुजारी आहेत ते सर्व पुजारी हे बहुजनांचे आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये मात्र फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये इथं कब्जा हा सनातनी वर्गांचा आणि या मनोवादी वर्गांचा असल्यामुळं आपलं या ठिकाणी राज्य येत नाही आणि आपण फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुढे येत नसल्यामुळं या ठिकाणी हे आपल्याला सत्तेपासून दूर ठेवतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेलं आहे, सत्तेपासून आल्या होता सगळं करा मुसेवला, सत्तेपुढे शांतपणा चालत नाही. तर आपल्याला सत्ता पाहिजे आणि सत्तेमध्ये काबीज करण्यासाठी आपल्याला फुले आंबेडकरांनी एकत्र आलं पाहिजे, बीसी ओबीसीने एकत्र आलं पाहिजे आणि मग बीसी आणि ओबीसीची संख्या आहे ते 70 ते 80% या महाराष्ट्रामध्ये असताना आपलं राज्य काय येत नाही याच्यावर आपण संशोधन केलं पाहिजे. मगच आपलं हे संविधान पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लागू होईल. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपण सर्वांनी हे जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं आमचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं या ठिकाणी या मनोवादी वृत्तीचा अमित शहा आणि या मोदी सरकारचा या ठिकाणी मी धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान. धन्यवाद.